नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण सिम्प्लिफिकेशनची काही महत्त्वाची परीक्षाभिमुख उदाहरणं पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी. बघा, इथं काय आहे, इन ब्रॅकेट कंसामध्ये काय दिलेलं आहे, 650 अधिक 750 कंस पूर्ण भागिले 35 आणि इज इक्वल टू 5 इंटू एक्स. तर त्यांनी काय विचारलं, एक्सची व्हॅल्यू किती, एक्सची व्हॅल्यू किती असं या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. तर आता हे कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे बघा, होय ना. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण काय करणार आहे बघा, एक्सची व्हॅल्यू किती विचारलेलं आहे इथं, 5 इंटू एक्स, होय ना. 5 इंटू एक्स दिलेलं आहे, तर एक्सची व्हॅल्यू किती असं विचारलेलं आहे. आता काय सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे बॉडमॉस हा नियम सगळ्यांना माहीत असेल मित्रांनो, कंचे भागू बे व, बरोबर आहे. म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला काय करावा लागतो, कंस सोडवावा लागतो, होय ना. कंस म्हणजे ब्रॅकेट, बरोबर आहे. ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचे. ब्रॅकेट आपण कसं सॉल्व करणार आहे बघा इथं. आता इथे काय दिलेलं आहे मित्रांनो, 650 आहे ना आणि 750 यांची बेरीज आहे. तर आपण डायरेक्ट बेरीज कशी करायची बघा. आता याच्यामध्ये 100 किती आहेत मोजायचे पहिल्यांदा. आता 600 मधले हे 100 6 आणि इथं 700, 6 6 12 1 13 म्हणजे किती झाले, 1300 झाले, बरोबर आहे. 1300 आणि हे 50 आणि 50 हे 100 झाले, बरोबर आहे. यांनी एक 100 बनवला म्हणजे टोटल झाले किती आहे, 1400, बरोबर आहे. भागिले किती आहे, 35 आहे, बरोबर. 5 इंटू एक्स आहे. येस. आता आपण काय करणार आहे, आता बघा 1400 म्हणजे 1400 भागिले 35 आपण ॲज इट इज लिहिलं, इज इक्वल टू 5 इंटू एक्स, बरोबर आहे. 5 इंटू एक्स. आता काय होणार आहे, आता भाग किती लागणार आहे बघा, 7 5 35 आणि 7 2 14 म्हणजे इथे किती झाले, हे झाले 200. किती झाले, 200 झाले इथं. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला एक्सची किंमत पाहिजे, बरोबर आहे. एक्सची किंमत पाहिजे. मग आपण काय करणार आहे, अगोदर ह्याला सिम्प्लिफाय करून घेऊया, होय ना. 200/5 इंटू 5 इंटू एक्स असं आहे. 200/5 इज इक्वल टू 5 इंटू एक्स. ठीक आहे. आता काय करणार आपण, 5 1 5 अँड 5 4 20, 5 4 20 म्हणजे इथे किती आलं मित्रांनो, 40 आलं. किती आलं, 40 आलं. आता काय करणार आहे मित्रांनो, आपण 40 आपण ॲज इट इज ठेवणार आहे इथं. 40 ॲज इट इज ठेवणार आहे आपल्या रूलप्रमाणे. आणि जे 5 इंटू एक्स आहे, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. आपण काय करणार, 5 ट्रान्सफर करणार आहे. जर 5 आपल्याला इकडे घेतलं, या बरोबर चिन्हाच्या इज इक्वल टू सिम्बॉलच्या इकडे घेतलं, तर ते काय होतं मित्रांनो, जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर कशामध्ये होतं, ते डिवायडेशनमध्ये येतं. म्हणजे गुणाकारामध्ये असेल तर भागाकारामध्ये येतं. आता भागाकारामध्ये आलं, 5 1 5 5 8 40 म्हणजे ओव्हरऑल रिझल्ट आपला किती आला मित्रांनो, ओव्हरऑल रिझल्ट किती आला, एक्स इज इक्वल टू 8 हे आपलं आन्सर आलं मित्रांनो. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता एक अनदर एक्झाम्पल घेऊया आपण. अनदर एक्झाम्पल, सपोज बघा, सपोज सेकंड वन एक्झाम्पल मी इथं लिहितो, होय मी इथं लिहितो सेकंड वन. बघा मित्रांनो, नेक्स्ट वन एक्झाम्पल काय आहे, त्यांनी काय दिलेलं आहे, घनमुळामध्ये 1728 अधिक वर्गमुळामध्ये 1156 वजा वर्गमुळामध्ये 1296. आता मित्रांनो, 1 ते 20 पर्यंतचे घन आपल्या पाठ असायला हवीत आणि 1 ते 40 पर्यंतचे वर्ग. ठीक आहे. आता 1728 हा जो घन आहे तो आहे 12चा. कितीचा आहे, 12चा. त्याच्यानंतर मित्रांनो आपला प्लस सिम्बॉल येणार आहे. आता 1156 हा जो वर्ग आहे ना मित्रांनो, तो आहे 34चा. आणि 1296 जो 1296चं वर्गमूळ ते किती आहे, 36 आहे. आणि 1156चं वर्गमूळ किती आहे, 34 आहे. हे वर्गमूळ घनमूळ आपल्या पाठ असायला हवेत. म्हणजे हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला लगेच सुटतात मित्रांनो. आता बघा, आता काय करायचं मित्रांनो, सिम्पली बघा इथं काय करतो आपण, आपल्याला सिम्बॉल कसे दिसतात, इथं मायनस आहे,
इथं प्लस आहे आणि इथं प्लस आहे. आपण काय करणार, आपलं सोपं काय जाणार आहे मित्रांनो बघा. आता इथं बघा, इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. तर काय करतो आपण, ज्या वेळेला भिन्न चिन्ह असतात, होय ना, ज्या वेळेला भिन्न चिन्ह असतात त्यावेळेला आपण काय करतो, सर्वप्रथम फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करतो, वजाबाकी करतो. काय करतो, वजाबाकी. आता 36मधून 34 गेले, ॲन्सर किती राहिले मित्रांनो, 2 राहिलं. आता त्याला चिन्ह कोणतं येणार आहे मित्रांनो, मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, वजा आहे, ते आपण ॲज इट इज लिहिलं. बरोबर आहे. म्हणजे आपण काय केलं मित्रांनो, पुन्हा एकदा बघा, होय ना, इथं आपल्याला काय दिसलं, धनचिन्ह, इथं धनचिन्ह, इथं ऋणचिन्ह, होय ना. बरोबर आहे. मग आपण काय केलं मित्रांनो, अशा वेळी ज्या वेळेला अशी वेळ येते, होय ना, आपल्याला काय करावं लागतं की भिन्न चिन्ह असताना 2 संख्यांची वजाबाकी करावी लागते. भिन्न चिन्ह जर असतील, जर डिफरंट सिम्बॉल असतील तर अगोदर काय करा, वजाबाकी करा. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली मी, 36 वजा 34, माझं आन्सर आलं 2. आणि त्याला चिन्ह देताना कोणतं द्या, मोठ्या संख्येचं द्या. आपण चिन्ह कोणतं दिलं, मोठ्या संख्येचं, म्हणजे 36चं वजा 36. आणि हे 12 आपण ॲज इट इज लिहिले, 12 ॲज इट इज लिहिले. त्याच्यानंतर मित्रांनो 12 वजा 2 आन्सर किती आलं, 10 आलं. म्हणजे ओव्हरऑल रिझल्ट आपला किती आला, 10. याचा आन्सर किती आलं, 10. मित्रांनो नेक्स्ट वन एक्झाम्पल घेऊया. मित्रांनो अशा प्रकारचे जी प्रश्न आहेत ते पोलीस भरतीसाठी विचारले जातात. आपण काय करणार आहे, वर्गमुळामध्ये x अधिक 15 गुणिले 12 आणि काय घेऊया आपण, सपोज इज इक्वल टू 2400 भागिले 12. वन्स अगेन मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला, तेच बोर्डमासच वापरायचं आहे. काय करणार आहे मित्रांनो, आपण इथं वर्गमुळामध्ये x आपल्याला दिसतंय ते आपण ॲज इट इज ठेवणार आहे. 15 गुणिले 12 किती होणार आहे, 180 होणार आहे. कसं करायचं आहे माहिती आहे का, 15 गुणिले 12 तुम्हाला करायचे ना, तर 15 गुणिले 6 करा अगोदर, 15 90 करा आणि 90ची दुप्पट करा 180, झालं. इतकं सोपं आहे. या अशा प्रकारची ट्रिका वापरायला शिका. 15 गुणिले 12 किती आलं, 180 आलं मित्रांनो. बरोबर. आता काय करायचं, 2400 भागिले 12, होय ना. आता यांचं जे भांडण आहे ते इथंच आपल्याला मिटवायचे. 12 एके 12, 12 दुने 24, बरोबर आहे. म्हणजे हे किती आलं, 200 आलं. बरोबर आहे, 200 आलं. आता मित्रांनो काय करायचं आपल्याला व्हॅल्यू पाहिजे वर्गमुळात एक्सची, एक्सची व्हॅल्यू पाहिजे. पण हे आहे वर्गमुळामध्ये, हे आपण ॲज इट इज लिहिलं, इज इक्वल टू 200. बरोबर आहे, 200. आणि हे जे 180 इथं बेरजेमध्ये आहे, म्हणजे धन आहे, पॉझिटिव्हमध्ये आहे, ते जर आपण इकडे घेतलं तर ते काय होणार आहे, निगेटिव्हमध्ये होणार आहे, -180 होणार आहे, होय ना. आणि यांची जर वजाबाकी केली तर किती येणार आहे, 20 येणार आहे. म्हणजे मित्रांनो त्यांनी काय सांगितलं आहे माहिती आहे का, ते त्यांचं म्हणणं काय आहे की वर्गमुळात एक्सची व्हॅल्यू 20 आहे, तर त्यांना एक्सची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे आपण काय करायचं, दोन्ही बाजूचे वर्ग करायचे. एक्सचा वर्ग किती येणार आहे, वर्गमुळात एक्सचा वर्ग किती येणार आहे, 100 येणार आहे. आणि 20चा वर्ग किती येणार आहे, 400 येणार आहे. मित्रांनो हेच आपला आन्सर आहे. ओव्हरऑल रिझल्ट आपला हाच आहे. आता नेक्स्ट वन एक एक्झाम्पल घेऊया आपण अजून एक. सपोज मित्रांनो एक्झाम्पल काय आहे बघा. आता सपोज काय घेऊया, 50 गुणिले 5 वजा 350 भागिले 7. 350 भागिले 7 आणि किती, तर यांचं काय असेल आन्सर, त्यांनी काय विचारलं आहे, यांचं आन्सर काय असेल. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, सिम्पली पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे. काय करायचे, ब्रॅकेट आपल्या रूलप्रमाणे ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे आहे. आता 50 गुणिले 5, हे 5 नाही 5 25, म्हणजे किती झाले, हे 250 झाले. वजा आता 350 भागिले 7, 7 5 35, हे झाले 50. बरोबर आहे. आता 250 वजा 50, होय 250 मधून जर 50 मायनस केले तर आपला आन्सर किती येणार आहे मित्रांनो, 200 येणार आहे. आणि हाच आपला ओव्हरऑल रिझल्ट असणार आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे आहे मित्रांनो. हे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किंवा
तलाठी भरतीमध्ये, बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये, सरळ सेवांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं असतं मित्रांनो. सपोज आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण मित्रांनो. सपोज मी काय म्हणतोय बघा, आता बघा, हां, एक्सचा वर्ग बरोबर वर्गमुळात किंवा घनमुळात 49 13 आणि अधिक 2चा घन. तर आपल्याला त्यांनी काय विचारलं मित्रांनो, एक्सची व्हॅल्यू काय असेल, होय ना, एक्सची व्हॅल्यू. आता 49 13 हा कोणाचा घन आहे मित्रांनो? हा जो घन आहे तो आहे 17चा. कितीचा आहे? 17चा. आणि 2चा वर्ग किती येतो मित्रांनो? 2चा घन येतो 8, होय ना. आणि 17 अधिक 8 आन्सर किती होणार आहे? 25 होणार आहे, होय ना. 8 आणि 7 15, हे 25 झाले. एक्स वर्ग बरोबर 25. एक्स वर्ग बरोबर 25 काय आलं आन्सर? एक्स वर्ग बरोबर 25. हे आन्सर फायनल आहे का? नाही मित्रांनो, आपल्याला काय पाहिजे? एक्सची व्हॅल्यू पाहिजे, होय ना, एक्सची व्हॅल्यू. तर दोन्ही बाजूची आता वर्गमूळ काढा. दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. आता वर्ग नाही काढायचा, दोन्ही बाजूची वर्गमूळ. आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. आता एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स आलं आणि 25चं वर्गमूळ किती आलं? 5 आलं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली मित्रांनो? 5 आली. आणि हाच आपला ओव्हरऑल रिझल्ट आहे आणि हेच आपला आन्सर आहे मित्रांनो. म्हणजे हे अशा पद्धतीनं मित्रांनो सिम्प्लिफिकेशन मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रत्येक गणितामध्ये आपल्याला वापरावा लागतो. त्यामुळे सिम्प्लिफिकेशनवर विशेष भर द्या मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.